नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी स्पेस मराठी या यूट्यूब चॅनलवर. बघा, हायकोर्टच्या पेपरमध्ये 20 मार्कासाठी इंग्लिश विचारलं जातं. ओके, तर आता इंग्लिशचा सिलेबस म्हटला तर अँटॉनिम्स, सिनॉनिम्स, एरर करेक्शन, त्याच्यानंतर इडियम्स, फ्रेजेस, स्पेलिंग्स, ओके, कॉम्प्रिहेन्शन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या वर्षीच्या पेपरमध्ये इंग्लिश कसं विचारलं गेलं होतं हे जरा आज आपण ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर बघा, हा पेपर आहे आपल्यासमोर. हा तुम्हाला इथे दिसतोय की 10 ऑगस्ट 2025 ला हा पेपर झाला होता. ऑफलाईन होता. ओके, OMR शीट्सवर होता. तर यात इंग्लिश 20 मार्कासाठी विचारण्यात आलं होतं. तर ते काय काय होतं, कसं होतं ते जरा बघण्याचाच प्रयत्न करूया. इथे बघा, पहिलाच जो प्रश्न आहे इंग्लिशमधला तो कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेजवर आहे. इन द फॉलोइंग passage some of the words are missing. Find suitable words from the option given below to take the paragraph meaningful. पॅसेज तुम्हाला देण्यात येणार आहे, त्याच्यात तुम्हाला 5 गाळलेल्या जागा आहेत आणि तुम्हाला 4 ऑप्शन्स दिल्या गेले आहेत. त्या 4 पैकी प्रत्येक जाग्यासाठी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. निश्चितच आहे, पॅसेज तुम्हाला थोडासा रीड करून पहिले तर समजून घ्यावं लागेल की काय म्हटलं गेलंय किंवा काय विचारण्यात आलंय. ओके, इथे बघा, दिस इयर द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी इंडिया and the biggest country by dash Russia are celebrating the 70th anniversary of the establishment of diplomatic relations between them. भारत म्हणजे इंडिया आणि रशिया यांच्या डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बद्दल काहीतरी पॅसेज आहे. ओके, आता आपण हा जो पहिला फिलअप जो आपल्या समोर दिसला आहे, जरा याला बघूया कोणता ऑप्शन याच्यासोबत जाईल. ओके, बघा, आता इथे हा आपला पहिला ऑप्शन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ए, दिलंय पॉप्युलेशन, डेन्सिटी, एरिया, डेमोक्रेसी. पहिले जरा बघूया, इथे बघा, तुम्हाला पहिल्याच लाईनमध्ये कळेल की अरे इंडियाला लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणून संबोधित करण्यात आलेलं आहे. ओके, आणि इथे रशियासाठी काहीतरी घ्यावं लागेल ना. द बिगेस्ट कंट्री बाय व्हॉट? पॉप्युलेशन? नो, ऑफकोर्स नॉट. रशियाची पॉप्युलेशन कुठे आहे एवढी जास्त? भारताच्या समोर कोण आहे कोण? ओके, तर मग काय कशाबद्दल असेल? साहजिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आन्सर असणार आहे तो म्हणजे सी, एरिया. रशिया हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचा एरिया सगळ्यात जास्त आहे. ओके, नंतर पुढे जाऊया. आता जरा सेकंड फिलअप कडे जरा वळून बघूया. हे बघा, इथे हा बी, while India has dash separate strategic partnership pacts with more than 2 dozen country. काय सांगितलं बघा, 2 डझन म्हणजे जवळपास 24, बरोबर, 24 ते 25 देशांसोबत इंडियाचा काय एक स्ट्रॅटेजिक पॅक्ट आहे असं सांगितलंय. बरोबर, इंडिया हॅज डॅश, बरोबर, हॅज काय जरा बघूया याच्याशी निगडीत जरा सगळ्या ऑप्शन्सकडे एक वेळा बघूया. पहिला ऑप्शन बघा, इथे दिसतोय तुम्हाला पहिला ऑप्शन हा इंग्ड. इंग्ड म्हणजे काय? इंग्ड म्हणजे टू साइन रे बाबा, साइंड. ओके, कन्सिडर म्हणजे विचार करणे किंवा विचार केला. कंटेम्प्लेटेड म्हणजे मनन करणे आणि रेफ्युटेड म्हणजे खंडन करणे. आता 24 देशांसोबत त्याच्यावर त्या पॅक्ट जो साइन केलाय, पॅक्ट जो आहे त्याच्यासोबत आपण विचार तर करणार नाही, मननही करत नाहीये मुळात, आणि खंडन तर मुळीच नाही. तर ते कशाबद्दल सांगतं? काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे बाबा. ते इंग्ड म्हणजे साइंड. पॅक्ट इज साइंड विथ 24 डिफरंट कंट्रीज बाय इंडिया. ओके, आता पुढच्या याच्यावर तर आपला ऑप्शन आहे ए,
आता इथे या. ओके, ओ सॉरी, हा इथे आलं. नंतर बघा काय दिलंय, द इंडियन अँड रशियन गव्हर्नमेंट्स in December 2010 dash their bilateral strategic partnership to what they termed a special and privileged strategic partnership. काय सांगतायत हे की India and Russian governments in December 2010 dashed their bilateral strategic partnership to what they termed म्हणजे बोलवणे, termed म्हणजे to called as, आपण म्हणतो ना called as, this is called as this. तर इथे त्या पार्टनरशिपला एक टर्म दिलाय, काय काय म्हणून त्याला बोलवण्यात येतं, स्पेशल अँड प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. मग या सी मध्ये काय असेल, जरा एक वेळा या ऑप्शन्सकडे लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला कळण्याचा थोडंसं कळू शकतो आपल्याला. बघा बरं, तिथे पहिलाच कॉल्ड आहे, मी तिथे टर्म्ड लिहिला होता, टर्म्ड म्हणजेच कॉल्ड, तर मग हा ऑप्शन तर इम्पॉसिबल आहे, ए तर नसणार. अच्छा पुढे बघूया, एलिव्हेटेड म्हणजे उंचवणे, बरोबर. एस्कलेट करणे, एस्कलेटर आपण जातो ना मॉल वगैरे मध्ये, एस्कलेट करणे, एसेंड करणे, एलिव्हेट करणे, सुधरवणे. रिफ्रेश, पुन्हा जे रिफ्रेश करणे. अजून एक शब्द आहे रिज्युवनेट करणे, पुन्हा रिफ्रेश करणे, तर तो रिफ्रेश. आणि नलिफाय म्हणजे पूर्णपणे त्याला काढून टाकणे, ओके, शून्य करणे, नलिफाय. तर आता बघा, जर आपण लक्ष देऊन याच्याकडे बघितलं तर इथे बघा, इथे तुम्हाला दिसतंय गव्हर्नमेंट्स इन डिसेंबर 2010 एलिव्हेटेडच असणार, काहीतरी पॉझिटिव्हच असणार, ठीक आहे. एलिव्हेटेड देअर बायलॅटरल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. एलिव्हेटेड हे तुमचं उत्तर आहे. कॉल्ड का नाही रे, टर्म्ड दिलाय, मी तुम्हाला तेच तर सांगतोय. रिफ्रेश कसं करणं, म्हणजे काहीतरी गडबड होती, मग आता रिफ्रेश करतो, चला पुन्हा नव्याने, हे काय. आणि नलिफाय करणे म्हणजे काहीच नाही, पूर्ण पॅसेज त्या पॅक्टवर आहे, रशिया आणि इंडियाच्या बॉन्डिंगवर आहे, नलिफाय कसं काय आन्सर येईल. बरं पुढच्या याच्यावर बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक डी. जरा डी कडे जाऊया बरं, डी काय म्हणतो जरा विचार करूया, डी काय म्हणतो. हे बघा इथे आला हा डी. द न्यू दिल्ली बेस्ड डॅश फाउंडेशन फॉर नॅशनल सिक्युरिटी रिसर्च विच डिड अ comparative assessment of India's strategic partnerships meaning etc etc etc. विचार केलाय, समजतंय काहीतरी. न्यू दिल्लीमध्ये बेस्ड, न्यू दिल्लीमध्ये काहीतरी स्थित काहीतरी आहे, काय, फाउंडेशन फॉर नॅशनल सिक्युरिटी रिसर्च करणे किंवा सर्वे करणे, याच्यासाठी एखादं फाउंडेशन आहे, म्हणजे एखादं ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे, आणि रिसर्च वगैरेशी निगडित आहे. चला बघूया आता ऑप्शन्स कडे बघूया, हे काय येतं आपल्याकडे, आपल्या समोर. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. हे बघा रे, पहिला आहे एनजीओ. अहो न्यू दिल्ली बेस्ड ऑर्गनायझेशन, ते पण नॉन गव्हर्नमेंट कसं काय असणार, म्हणून एनजीओ नाही. स्टार्टअप बद्दल तर बिलकुलच नाही आहे, अगेन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, हाऊ कॅन यू गो फॉर स्टार्टअप. सी पर्सनल म्हणजे स्टाफ आणि एम्प्लॉई असतो बरं का, स्टाफ्स आणि एम्प्लॉईजला पर्सनल असं म्हणतात, ते कसं काय, एक ऑर्गनायझेशन बद्दल. म्हणजे थिंक टँक. अच्छा थिंक टँक म्हणजे काय, जरा विचार करूया. थिंक टँक, आता थिंक बोललंय तर थोडा तर विचार करावाच लागेल की नाही. थिंक टँक इज बेसिकली an organization which helps us with, or which does सर्वे आणि रिसर्च करते, म्हणून थिंक टँक काय आपला ऑप्शन आहे. बरं आता नेक्स्ट कडे वळूया. बोला नेक्स्ट ब्लँक ई कडे. ब्लँक ई काय म्हणतं, बघा ब्लँक ई पूर्ण जर सेंटेन्स बघितलं, सेंटेन्स स्टार्ट होतो इथून, हावेवर आलं म्हणजे अरे बापरे काहीतरी विरोधाभास आहे. सगळं चांगलं झालं होतं बरं, काहीतरी विरोधाभास आहे. इट वॉन्ट, बघा पुढचा शब्द, पुढचा क्रियापद वर्बच आपल्याला सगळं सांगतं. दॅट द इकॉनॉमिक कंटेंट ऑफ द पार्टनरशिप इज एक्स्ट्रीमली वीक. बघा इथे कंटेंट लिहिलं, इथे कंटेंट म्हणजे सॅटिस्फॅक्शन, बरोबर. कंटेंट हे सॅटिस्फॅक्शन असतं,
संतृप्ती आपण ज्याला म्हणतो. तर इकॉनॉमिक कंटेंट ऑफ इंडिया रशिया पार्टनरशिप इज एक्स्ट्रीमली वीक अँड रेकमेंडेड दॅट अर्जंट अँड डॅश स्टेप्स. म्हणून ते वीक पार्टनरशिपला काहीतरी एनकॅप्स, काहीतरी स्ट्रेंथ देण्याकरिता, काहीतरी बूस्ट देण्याकरिता आपल्याला काय करायला पाहिजे, अर्जंट अँड डॅश स्टेप्स घ्यावं लागेल. जरा बघूया अर्जंट अँड डॅश स्टेप्स. अर्जंट अँड डॅश स्टेप्स इथे आलो बघा. थांबा, पहिले मी हे जरा कॅन्सल करतो. ओके, थँक्यू. लक्ष द्या. पहिला व्हॅरियस स्टेप्स, वेगवेगळे स्टेप्स, अर्जंट आणि वेगवेगळे स्टेप्स घ्यावं लागणार. नाही, बघूया पुढे जाऊया. काय तर बघूया. प्रिकेरियस म्हणजे असतं रिस्की, प्रिकेरियस, हजार्डियस. ओके, प्रिकेरियस, रिस्की स्टेप्स नाही, त्याचं पण असं काही वाटत नाही. रिस्की. विगरस म्हणजे एनर्जेटिक, जोश, जो 24 तास तुमच्यामध्ये असला पाहिजे, कारण की तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचं आहे. विगरस स्टेप्स घ्यावं लागणार तुम्हाला. अर्जंट आणि विगरस स्टेप्स म्हणजे जे तुम्ही स्वप्न बघताय ना ते तुम्हाला प्राप्त करता येईल. विगरस. मिनिस्क्यूल म्हणजे टायनी, छोटे स्टेप्स घेऊन काय करणार आहे. विगरस हे तुमचं उत्तर आहे. हे आहे आपलं उत्तर. पुढे बघा, पुढच्या याच्यावर सिनॉनिम ऑफ नोवाइस. नोवाइसचा सिनॉनिम काय? सिनॉनिम समानार्थी. ऑप्शन्स बघूया. एक्सपर्ट, बिगिनर, प्रोफेशनल, वेटरन. एक्सपर्ट म्हणजे कौशल्यवान. बिगिनर ज्याने आता सुरुवात केली, काही जास्त एक्सपिरियन्स नाही बाबा. प्रोफेशनल प्रावीण्य कोणत्या तरी क्षेत्रात कसली तरी प्रावीण्य असलेला असा. आणि वेटरन म्हणजे दीर्घ एक्सपिरियन्स और दीर्घ कालापर्यंत, म्हणजे खूप जास्त एक्सपिरियन्स असलेला आपण म्हणतो ना वेटरन, खूप जास्त एक्सपिरियन्स असलेला. ओके, खूप वेळा बघा तुम्ही असं वाचलं असेल की वेटरन ॲक्टर डाईड, म्हणजे जो फार एक्सपिरियन्स आणि फार वयस्कर, खूप वर्षाचा त्याला तजुर्बा होता. ओके, थोडं उर्दू पण ॲड करूया. तर त्या वेटरन म्हणजे एक्स्ट्रीम एक्सपिरियन्स. ओके, जास्त एक्सपिरियन्स असलेला. तर बघा, तिन्ही ऑप्शन जर बघितले तर हे एक्सपिरियन्सशी निगडित आहे. आणि हा एकटाच वेगळा आहे. आता साहजिक आहे, तुम्ही तुमच्या एका प्रश्नासाठी 3 ऑप्शन्स तर नसणार ना. हो, एकच असेल ना. मग हेच काय तुमचं उत्तर आहे. नोवाइस म्हणजे बिगिनर. ओके, बिगिनर. त्याच्यानंतर पुढचा, फ्रॉम द फॉलोइंग सिनॉनिम ऑफ प्रिस्टीन इज. प्रिस्टीन याचं सिनॉनिम काय? प्रिस्टीन, लक्ष द्या. पहिले तर प्रिस्टीन या शब्दाकडे बघूया. प्रिस्टीन हा जो शब्द आहे तो, त्याच्या जो समोर तुम्हाला जो प्री दिसतोय, हा प्री रूट वर्ड आहे. मुळात म्हणू शकतो आपण प्राइम या शब्दाकडून तो आला आहे. सॉरी, प्राइम, बरोबर, प्राइम. अच्छा, प्राइम म्हणजे प्राइम मिनिस्टर जसं आपण म्हणतो, मुख्यतः पहिला, फर्स्ट, प्राइम, फर्स्ट. तुम्हाला शब्द माहिती असेल, प्रिमिटिव्ह, पहिला. ओके, समथिंग एन्शियंट, पहिले, प्रिमिटिव्ह मॅन, राईट. तसं इथे प्रिस्टीन, पहिला. अच्छा, पहिला म्हणजेच काय? पहिला अनटच्ड, प्युअर हे तुमचं उत्तर आहे. बाकी दोन्ही बघा, ए आणि सी हे सिनॉनिम आहे एकमेकांचे. डर्टी आणि ग्रीमी म्हणजे घाणेरडा किंवा घाण म्हणजे असं काहीतरी. ओके, दोन्ही सिनॉनिम आहे. आणि चार्मिंग म्हणजे आकर्षक, बरोबर. चार्मिंग म्हणजे आकर्षक. तर प्रिस्टीन हा शब्द काय? प्युअर
प्युअर. अजून एक शब्द आहे, नोंद घेऊ शकता तुम्ही याची, चॅस्ट. चॅस्ट, चॅस्ट म्हणजे सुद्धा प्युअर. चला पुढे जाऊया. Fill in the blanks with most appropriate word. Health is too important to be detested, deprived, neglected, none of these. आता डिप्राइव्ड म्हणजे वंचित, डिप्राइव्ड म्हणजे वंचित, आणि डिटेस्टेड म्हणजे द्वेष. सो हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी डिटेस्टेड आणि डिप्राइव्ड. वाटतं का तुम्हाला उत्तर येईल? नाही. याचं बघूया ना, हे होण्याची शक्यता आहे. हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी निग्लेक्टेड. बरोबर, हेच उत्तर, निग्लेक्टेड. ओके. आता तुम्हाला डिप्राइव्ड, वंचित, हे माहिती आहे. याचा एक सिनॉनिम आहे, बी रेफ्ट. बी रेफ्ट. आणि याचाच एक अँटोनिम सुद्धा आहे, हा सुद्धा माहिती असेल, प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेज. पुढे टीम वर्कड डॅश टू कॉम्पीट द प्रोजेक्ट ऑन टाइम. टीम वर्कड डॅश टू कॉम्पीट द प्रोजेक्ट ऑन टाइम. जरा लक्ष देऊन बघू. टीम वर्कड टू कम्प्लीट द प्रोजेक्ट क्विकली. जर आपण लिहिलं तर टीम वर्कड क्विकली टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम. आणि जर बी घेतलं, केअरलेसली टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम, स्लोली टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम. हे तर बघा, हे तर इम्पॉसिबल आहे. कसं काय? वर्कड स्लोली टू कम्प्लीट द प्रोजेक्ट. अरे काहीतरी घाई करेल ना बाबा, है ना, काहीतरी घाई करेल. अच्छा, केअरलेसली कंप्लीट करण्यासाठी कोणी, केअरलेसली कोणता प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी कोणी केअरलेसली त्याला हँडल करतं का? ओके, तर त्याला कसं करणार? क्विकली, ॲज फास्ट ॲज वन कॅन. सो सरळ आपला ऑप्शन आहे क्विकली. अच्छा, इथे एक वर्ड आला आहे बघा, हे बघा, हा शब्द बघा, हॅप हजार्डली. हॅप हजार्डली, हॅप हजार्डली. हॅप हजार्डली म्हणजे अनियंत्रित, केअरलेस. सो वन अँड द सेम, सिनॉनिम्स यू मे से. आणि बघा, दोघेही ॲडवर्बच आहे, एलवाय एलवाय. पुढे पुढे बघा आपल्याला काय दिलंय. चूज द ऑल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ इडियम फ्रेज. इडियम्स आणि फ्रेज. आणि पहिला आहे, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. रक्ताचं नातं हे पाण्यापेक्षा घट्ट असतं. आता बघा, रक्ताचं नातं याच्यातच समजलं असेल तुम्हाला. चला ऑप्शनकडे बघूया. पहिला ऑप्शन बघा, फॅमिली रिलेशनशिप अँड लॉयल्टीज आर द स्ट्रॉंगेस्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. हो, इथे इथे पहिल्या याच्यातच काम बनतंय. दुसरं बघा बरं, ऑल क्राईम्स आर नॉट, हे तर जाऊच द्या. तिसरं बघा, डिसीट फ्रॉम अ फॅमिली. डिसीट म्हणजे फसवणे, फसवणूक. डिसीट फ्रॉम अ फॅमिली मेंबर हर्ट्स मोर दॅन. नाही, आपण इथे रक्ताचं नातं घट्ट सांगतोय. आपण इथे नेपोटिझमची वार्ता करतोय. आज तुम्ही बघताच आहे भारताची हालत काय, कशामुळे आहे? नेपोटिझममुळे आहे. प्रत्येक क्षेत्रात आहे नेपोटिझम. म्हणजे आपल्याच ना, असं म्हणतो ना, जवळचा जो कोणी रक्तातलं, त्यालाच सगळं काही भेटतंय. सो डिसीट हे तर नाहीच. डिसीट म्हणजे फसवणूक. आणि चौथं बघा, रिलेशन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन मेरिट. मेरिट, एखाद्याचं इंटेलिजन्स, एखाद्याचं सक्सेस, एखाद्याचे स्किल्स, याच्यापेक्षा रिलेशन्स हे इम्पॉर्टंट आहे, सिग्निफिकंट आहे, काहीतरीच काय. पहिलाच ऑप्शन, पहिलाच ऑप्शन, पहिलाच ऑप्शन. अच्छा, ब्लड इज थिकर दॅन वॉटर.
याच्याशी रिलेटेड ईडियम बघण्याचा प्रयत्न आपण करूया. याच्याशी रिलेटेड एक ईडियम आहे. ओके, गेट फ्रेंडली get friendly get friendly एक मिनिट सॉरी, गेट अलॉन्ग, माफ करा, गेट अलॉन्ग like a house on fire, like a house on fire. Get along like a house on fire. Get along म्हणजे लगेच जवळीक साधणे, लगेच लगेच इथे तिथे. जसं त्या पांडवांनी कर्णाला है ना सूतपुत्र म्हणून 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 हिणवण्यात चालू केलं की दुर्योधनाने बघितलं, अरे हा आपल्या कामाचा आहे, लगेच त्याला अंगदेश देऊन दिला, राजा बनवला आणि आपल्या याच्यात त्याला सामावून घेतलं. गेट अलॉंग लाईक अ हाऊस ऑन फायर, लगेच जवळीक साधणे. ओके, त्याच्यानंतरचा बघा, टू स्पिल द बीन्स. त्याच्यानंतरचा लक्ष देऊन बघा, टू स्पिल द बीन्स याचा अर्थ होतो टू रिव्हील द सिक्रेट. एखादं सिक्रेट, एखादं रहस्य ओपन करणे. ओके, आतमध्ये नाही ठेवणे, बाहेर एकदम फुटू देणे. टू रिव्हील अ सिक्रेट, हिअर इट इज, दॅट्स द ऑप्शन. अच्छा, सेम रिव्हील अ सिक्रेट हेच अर्थ असलेले बाकीचे इडियम्स बघा. पहिला, एक मिनिट, हा पहिला, लेट द कॅट out of the bag. Let the cat out of the bag to reveal a secret. Blow the whistle. Blow the whistle. Open one's heart. Open one's heart. समजतंय? पुढे जाऊया. पुढे बघा काय दिलंय. In the following questions, some parts of the sentence may have errors. Error correction है. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option. पहिल्याकडे लक्ष देऊया जरा. It took me almost an hour to fill the application form. आता इथे बघा, it took me almost hour, हे आर दिसतंय, हे आपण आवर असं प्रोनाउन्सिएशन करतो याचं, पण याच्यात एच जो आहे तो सायलेंट आहे. एच सायलेंट आहे म्हणजे हे आवरच राहतं. आता आवर आहे म्हणजे ए साऊंड आहे त्याच्यात, वॉवल साऊंड आहे त्याच्यात, ए ई आय ओ यू, ह्याला आपण वॉवल साऊंड असं म्हणतो. आणि वॉवल साऊंड जर असेल तर त्याच्या समोर आर्टिकल अ नाही, आर्टिकल ॲन ची गरज भासते. म्हणून इथे काय असणार, ऑलमोस्ट ॲन आर. तर आपला एरर कोणत्या पार्टमध्ये, इथे. ओके, तर हे सायलेंट, कोणते कोणते शब्द सायलेंट आहे किंवा त्यांचं प्रोनाउन्सिएशन कसं असतं. ओके, कसं आपण त्याचं प्रोनाउन्स करतं, की कसं समजतं की सर हे वॉवल साऊंड आहे की नाही आहे, की हे कन्सोनंट साऊंड आहे की नाही आहे, हे आपण सगळं जाणून घेऊया. तुम्हाला एक उदाहरण देतो, हे बघा. ओके, MBA
आता मी an MBA लिहू की अ MBA लिहू? an MBA लिहू की अ MBA? तुम्ही बोलाल सर एम आहे ते, एम हा वॉवल नाहीये, AEIOU हा वॉवल आहे. तर म्हणजे इथे तुम्हाला अ लिहावं लागेल, चूक. इथे मला an लिहावं लागेल का? लक्ष द्या. एम हा प्रोनाउन्स करताना आपण कसा करतो? असा करतो, एम, EM. म्हणून ई हा वॉवल साऊंडनी आपण त्याला प्रोनाउन्स करतो, म्हणून इथे an येईल बरं का, an येईल. आपण असे सगळे शब्द बघूयात. कुठे आर्टिकल अ लागतो, कुठे an लागतो, कुठे द लागतो आणि कुठे काहीच लागत नाही. कोणताही आर्टिकल देण्याची गरज नाही. हे सगळे आपण पुढील येणाऱ्या एपिसोडमध्ये बघूया. ओके, पुढचा बघा. सो एक मिनिट. हा, with a fresh coat of paint the school can look much nice. बघा, मच आलं की सरळ सरळ तुम्हाला डिग्री ऑफ कंपॅरिझन आठवलं पाहिजे. आता हे डिग्री ऑफ कंपॅरिझन काय आहे? तर पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आणि मच आलं की आपण कंपॅरेटिव्हला जाऊया. तर मग उत्तर असलं पाहिजे लुक मच नाईसर. तर इथे एरर कोणत्या पार्टमध्ये आहे? तर हा आहे आपला ऑप्शन नंबर डी. कंपॅरेटिव्ह नाईसर, सुपरलेटिव्ह नाईसेस्ट, पॉझिटिव्ह नाईस. ओके, पुढे हे बघा, 24वा. माय फ्रेंड बिकम टेरिबली अपसेट आफ्टर लूजिंग हर पर्स ॲट द सुपरमार्केट. आफ्टर लूजिंग म्हणजे अरे हे झालंय ना रे, हे झालंय, हे पास्ट मध्ये. आफ्टर लूजिंग म्हणजे हे पण असलं पाहिजे होतं की नाही पास्ट मध्ये. माय फ्रेंड बिकेम टेरिबली अपसेट असलं असतं तर बेटर झालं असतं. म्हणजे इथे कुठेतरी एरर आहे. सो द आन्सर इज ऑप्शन ए, माय फ्रेंड बिकम नाही, याचा पास्ट फॉर्म जो आपण V2 असं म्हणतो, पास्ट फॉर्म, बरोबर, तो काय असणार? became. My friend became terribly upset after losing her purse at the supermarket. Next one, जरा लक्ष देऊन बघाल. Find the correctly spelt word. करेक्टली स्पेलिंग ज्याची बरोबर आहे. हे 4 याच्यावरून आपल्याला सरळ सरळ दिसतंय. ॲफिडेव्हिट, राईट? ॲफिडेव्हिट. ओके, चला लक्ष द्या. ॲफिडेव्हिट पहिला बघा. ॲफिडेव्हिट इथे बघा, इथे AFFI दिसतंय सरळ सरळ. इथे पण बघा ॲफिडेव्हिट दिसतंय. हे तर सरळ सरळ दिसतंय. इथेच आपला राईट आन्सर लपलेला आहे. हिअर वी गो. ॲफिडेव्हिट. नेक्स्ट वन, एंटरप्रेनर. एंटर नाही, एंटरप्रेनर. एंटर नाही, एंट्रे. ठीक आहे, एंटरप्रेनर हे चाललंय, पण एंटर इथे परत. इथे प्रीनॉर. इथे प्री नाहीये, इथे प्री आहे. ऑप्शन इज डी, एंटरप्रेनर. नेक्स्ट, हा बघा. द ऑपोजिट ऑफ प्रोफेशनल इज. ऑपोजिट ऑफ प्रोफेशनल हा शब्द आपण आधीच बघितला. प्रोफेशनल म्हणजे काय? कोणत्या तरी क्षेत्रात प्रावीण्य असलेला, बरोबर, प्रावीण्य असलेला. तर इथे जर बाकीचे आपण बघितले तर कस्टमर, लेबर, ट्रेड्समॅन.
हे तर काही प्रावीण्य वगैरे आपण तरी ठीक आहे म्हणू शकतो, पण आपल्याला इथे सिनॉनिम नको, ऑपोजिट पाहिजे. ऑपोजिट का? ॲमेच्युअर. ॲमेच्युअर मॅच्युअर नसलेला, नाही का? बिगनर, नोवाइस, नाईव्ह, जस्ट आपण बघितलं होतं तेच चाललंय इथे. ओके, ॲमेच्युअर. नेक्स्ट हा बघा 28. अ चाइल्ड हु हॅज लॉस्ट बोथ ऑफ हिज पॅरेंट्स. अनाथ, बरोबर, अनाथ आहे तो. अनाथ अँड ऑर्फन. हियर वी गो. अँड ऑर्फन. अँड ऑर्फन. बरं, इथे अजून दोन शब्द आहेत. एक आहे प्रॉडिजी. प्रॉडिजी म्हणजे लहानपणापासूनच काहीतरी टॅलेंटेड असलेला, गिफ्टेड असलेला, कौशल्यवान. ओके, इमेन्स टॅलेंट असलेला, प्रॉडिजी, इमेन्स टॅलेंट. आणि इथे वॅग्रंट हा शब्द तुम्हाला दिसतोय. ओके, वॅग्रंट. वॅग्रंट म्हणजे बेघर, होमलेस. वॅग्रंट म्हणजे बेघर, होमलेस. होमलेस. ओके, किंवा आपण जिप्सी म्हणू शकतो. ओके, किंवा वँडरर. वँडरर. वॅगरंट. पुढचा बघूया. अ पर्सन हू हेल्प्स अनदर टू कमिट अ क्राइम इज कॉल्ड. अ पर्सन हू हेल्प्स अनदर टू कमिट अ क्राइम. क्राइम करण्यात कोणाला तरी मदत करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? आता तुम्हाला जर आहे ना मी हा शब्द सांगितला ना, तर मी तुम्हाला एक पिक्चर सुद्धा सांगणार आहे जिथे हा शब्द मी पहिल्यांदा शिकला, बरं का? आणि हा तुम्हाला पण माहिती असेल कदाचित पिक्चर कोणता आहे. नसेल माहिती तर निश्चितच बघून घ्या. ओके, मला तर फार आवडला होता पिक्चर. पिक्चरचं नाव आहे शाळा आणि उत्तर आहे अकम्प्लिस. बरं का, उत्तर आहे अकम्प्लिस. पहिल्यांदा हा हा वर्ड, हा शब्द पहिल्यांदा मी तिथे ऐकला होता, त्या पिक्चरमध्ये. दिलीप प्रभावळकर, ज्यांचा आत्ताच नुकताच आलेला दशावतार हे तुम्हाला माहिती असेल, त्यांनी त्याच्यात प्रिन्सिपलचा रोल केला आहे. तर ते जेव्हा आपल्या सेंट्रल कॅरेक्टर, ज्याला प्रोटॅगनिस्ट असं म्हणतात, सेंट्रल कॅरेक्टर. ओके, तर त्या सेंट्रल कॅरेक्टर सोबत तो जो त्याचा एक मित्र असतो, त्याचा मित्र काहीतरी असं करतो जे नाही केलं पाहिजे त्याच्या वयाच्या मानाने. ओके, आणि तो त्याच्यासोबत तिथे उभा असतो. ओके, ते काय असतात तर ते फक्त जाऊन विचारतात एका मुलीला. ओके, काय बाबा कसं असं वगैरे वगैरे. आणि ते काय, ती मुलगी, मला असं वाटतं ती मुलगी तिच्या वडिलांना सांगते. तिचे वडील येतात आणि खूप धिंगाणा घालतात. तर त्याच्यात दिलीप प्रभावळकर त्या सेंट्रल कॅरेक्टरला, ज्याचं त्याच्यात फक्त एवढंच रोल असतं की तो त्याच्या मित्रासोबत उभा आहे, आणि म्हणतात अच्छा अकम्प्लिस म्हणजे पार्टनर इन क्राईम. पार्टनर इन क्राईम. थोडासा मिळता जुळता अजून एक शब्द आहे बरं, अकम्प्लिश. अकम्प्लिश. अकम्प्लिश करणे म्हणजे यश प्राप्त करणे, जे आपल्याला करायचंय, यश प्राप्त करणे, अकम्प्लिश. ओके, खूप थोडासा समानच आहे म्हणायला काय हरकत नाही. अकम्प्लिश, पार्टनर इन क्राईम. अकम्प्लिश म्हणजे सक्सेस, टू हॅव सक्सेस. नेक्स्ट, पुढचा बघा. विच preposition is correctly completes the sentence. Which preposition सांगितलंय? India has signed an agreement dash France to enhance trade relations. पहिला ऑप्शन ऑन, agreement on France. नाही, जुळत नाही. बरं, ॲट फ्रान्स, तर फ्रान्स काही तिथे डेस्टिनेशन म्हणून तर काही सांगितलेलं नाहीये. ॲग्रीमेंटची, ॲग्रीमेंट ॲट. हां, ॲग्रीमेंट ओव्हर. ॲग्रीमेंट ओव्हर म्हणजे डील साईन करणे.
ॲग्रीमेंट ओव्हर काहीतरी असेल पुढे, ॲग्रीमेंट ओव्हर वॉटर इश्यूज म्हणजे डील साईन करणे ओव्हर वॉटर, वॉट एव्हर इट इज. पण इथे ओव्हर फ्रान्स कसं काय ॲग्रीमेंट करेन? फ्रान्सला काय विकायला काढलाय? नाही. मग काय विथ फ्रान्स, ॲग्रीमेंट विथ फ्रान्स. ओके, सो हिअर इट वॉज 20 क्वेश्चन्स जे तुमच्या या या हायकोर्टच्या पेपरमध्ये विचारल्या जातात. ओके, इथे बघाल तर आपण पहिले कॉम्प्रिहेन्शन बघितलं, पॅसेज बघितलं, त्याच्यानंतर स्पेलिंग्स बघितले, एरर करेक्शन बघितलं, सिनॉनिम्स अँटॉनिम्स बघितलेत. ओके, प्रेपोजिशन तुम्ही बघता शेवटचाच तुमचा बघा प्रेपोजिशन आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला भेटलं, इडियम्स आणि फ्रेजेस तुम्हाला भेटलं. फार काही जास्त कठीण नाही. ओके, मला असं वाटतं सातत्य जर असेल, ओके, तुमच्याकडून कंटिन्युअस फोकस असेल तर फार इझिली तुम्ही इंग्लिशवर जे काही जेवढा कमांड आपल्याला पाहिजे, ओके, हे मार्क काढण्यासाठी हे 20 पैकी किमान 18 फार सोपे आहे. 18, 17च्या वर तर भेटलेच पाहिजे मी म्हणतो. मग झालं 17च्या वर, तुम्ही इंग्लिश बघा, इंग्लिशलाच घाबरणं असतं बरं का. 17च्या वर भेटले की मग बाकीचं तुम्हाला काय, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ते तुम्ही सहजच काढता. आणि मग त्याच्यानंतर असतो तुमचा काय इंटरव्ह्यू, बरोबर, टायपिंग असतो, सॉरी टायपिंग, आणि मग इंटरव्ह्यू. ओके, ते तर मग सहजच आहे, त्याचं काही एवढं म्हणजे सरळ सरळ दिसतंय की सोनेरी क्षण समोरच. तर इंग्लिश करण्यासाठी ह्या सगळे जे प्रश्न आपण बघितले याच्याशी निगडीत सगळे हे सगळे प्रश्न, हे इडियम्स, हे फ्रेज, हे सिनॉनिम्स, हे अँटॉनिम्स, हे सगळे आपण बघूया. हे सगळे आपण येणाऱ्या सगळ्या एपिसोड्समध्ये हे क्लिअर करूया की शब्दांना कसं समजायचं, कसं बघायचं वगैरे वगैरे. हा ऑप्शन्स कसा, ऑप्शन पण बघूया की ऑप्शनमधून समजा 4 ऑप्शन आहे तर कसं निगेट करून आपण एखाद्या ऑप्शनला घेऊ शकतो जर आपल्याला त्याचा अर्थ नाही पाहिजे माहिती तर. ओके, पॅसेज सॉल्व्ह करूया. पॅसेज सॉल्व्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे. येणाऱ्या क्षणात निश्चित सांगतो तुम्हाला 100 ते 150, 200 पॅसेज तयार आहे. मी माझ्या परीने पूर्ण तयार आहे. तुमची फक्त त्याच्यात पार्टिसिपेशन पाहिजे अँड दॅट्स इट. वी आर गोइंग टू रूल, असंच म्हणता येईल आपल्याला. वी आर गोइंग टू रूल एकत्रितपणे. ओके, तर हे आपण ॲनालिसिस बघितलं. येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपण अजून काही क्वेश्चन पेपर्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि ह्या सगळ्या टॉपिक्सला कसं डील करायचं हे पाहूया. ओके, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, तुम्ही ऐकलत. डू सबस्क्राईब द चॅनल, ऑफकोर्स, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, अँड डू लाईक इट. थँक यू सो मच.